90% लोकांना माहीतच नाही की हाडामधील ताकद नेमकं कशी वाढवावी। दररोज सकाळ संध्याकाळ फक्त 5 दिवस इथून पुढे तुम्ही या पदार्थांचा एक चमचा जरी इथून पुढे घेतला तर हाडे तुमची लोखंडासारखी बनतील। आम्ही स्वतः या वस्तूंचा रोज एक चमचा घेतोय, ज्यामुळे आमची हाडे एकदम दणकट आहेत। हाडाबद्दल कोणताच प्रॉब्लेम नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शरीराला कॅल्शियम नेमकं का लागते, कॅल्शियमचे महत्त्व नेमकं काय आहे, कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत आणि आपल्या आहारातून कोणत्या प्रकारचा कॅल्शियम घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला कॅल्शियमची कमतरता होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर मी जास्त कॅल्शियम घेतलं तर मला पुढे जाऊन म्हातारपणी कोणता त्रास होतो का, कोणत्या प्रकारचे कॅल्शियम त्या ठिकाणी व्यवस्थित असेल आणि कोणतं कॅल्शियम घेतलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं कॅल्शियम घेतलं नाही पाहिजे। कारण बाजारपेठेमध्ये अशी पण कॅल्शियमयुक्त पदार्थ आले आहेत जे तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला कॅल्शियम दुधातून मिळते, पण दुधाशिवाय अजून पण त्या ठिकाणी असे काही चांगले 5 पदार्थ आहेत जे आपल्याला भरपूर दुधापेक्षाही 10 पटीने कॅल्शियम देतात। आज आपण ते खाद्यपदार्थ नेमके कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। कॅल्शियम हा एक फार महत्त्वाचा आपल्या शरीरातील खनिज आहे। आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, आपल्या दातांच्या ताकदीसाठी, दात एकदम घट्ट राहण्यासाठी, तसेच आपल्या स्नायूंच्या बळकटीपासून आणि आपल्या स्नायूंना नीट काम करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते। आणि महिला यांच्यासाठी मासिक पाळीच्या आरोग्यासाठी कॅल्शियम गरजेचं आहे, ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर आणि नियमित होते। त्यामुळे कॅल्शियम नेमकं येण्यासाठी आपण कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत जेणेकरून दुधापेक्षाही जास्त आपल्याला त्या ठिकाणी ताकद येईल, हेच आपण या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया। या 5 पदार्थांनी वाढवा शरीरातील कॅल्शियम फास्ट। कॅल्शियम म्हणलं का मित्रांनो सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे दूध, परंतु आजकालचं दूध तुम्हाला माहित आहे का बघा कशा पद्धतीने तयार केलं जातं। मागच्या वर्षीच्या 2024 मध्ये एक पेपरमध्ये बातमी त्या ठिकाणी आली होती की दुधाला जास्त फॅट येण्यासाठी काही जण त्यामध्ये युरिया नावाचं खत मिसळत होते। म्हणजे पांढऱ्या कलरचं जे गोलगोल दाण्याचं युरिया नावाचं त्या ठिकाणी खत असतं तर ते मिसळत असल्याचं त्या ठिकाणी पेपरला बातमी देखील आली होती। वेगवेगळी केमिकल दुधामध्ये आजकाल मिक्स करू लागले आहेत। त्याचं कारण म्हणजे दुधाला जास्त फॅट लागावं आणि जास्त पैसा मिळावा, त्यासाठी दुधामध्ये केमिकल आता मिक्स करू लागले आहेत। ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम मिळेल म्हणून दूध पिता त्यावेळी आता काय काय लोकांना पोटामध्ये गॅस त्या ठिकाणी होऊ लागला आहे, पोटामध्ये अनेकांच्या दुखू लागला आहे। कॅल्शियम यायचं तर लांबच, उलट हे तुमच्या शरीराला दूध पिल्याने हानिकारक आता होऊ लागल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की आम्ही कोणते पदार्थ आता खाल्ले पाहिजेत जेणेकरून आमच्या शरीराला चांगलं कॅल्शियम येईल। ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, पण जग बघा आता या ठिकाणी तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला तुमच्या शरीराला किती कॅल्शियम पाहिजे असतं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे तुमचं वय वर्ष जर समजा 40 वर्ष असेल, वय वर्ष 50 असेल, 60 असेल, 70 असेल, वय वर्ष 80 असेल तर तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला किती कॅल्शियम तुमच्या शरीराला त्या ठिकाणी लागणार आहे जेणेकरून तुमचे हाडे एकदम मजबूत आणि दणकट राहतील। यासाठी नवीन 5 पदार्थ आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले आहेत। या 5 पदार्थापैकी शेवटचे त्या ठिकाणी 4 नंबरचे 5 नंबरचे शेवटचे पदार्थ इतकं जबरदस्त आहेत जे तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आता वाढणार आहे। तुमच्या हाडामध्ये लगेचच तरतरी येणार आहे, प्रचंड अशी ताकद तुमच्या हाडामध्ये यायला लगेचच सुरुवात होणार आहे। दुधापेक्षा अनेक पट जास्त कॅल्शियम असलेले खाद्यपदार्थ हेच आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हे खाद्यपदार्थ सहज तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही उपलब्ध होतात। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही दुकानातून जे पिशव्यामध्ये दूध मिळतं तर ते अजिबात घ्यायचं नाही। जो गवळी दूध घेऊन सकाळ सकाळी आपल्या घराला येतो तर त्या गवळ्याजवळ जे दूध असतं तर ते तुम्ही खरेदी करायचं आहे। त्याचं कारण म्हणजे
गवळी डायरेक्ट गाईचं किंवा म्हशीचं दूध काढून थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। तुम्ही पॅकबंद पिशवीतील जर दूध घेतले तर त्यामध्ये ओरिजिनल दूध कधीच नसतं, त्यामध्ये अनेक प्रकारचे भेसळ आढळल्याचं आता समोर आलं आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा एक काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट म्हशीपासून तुमच्या घरापर्यंत जे दूध येतं म्हणजेच सायकलवर किंवा गाडीवर जो गवळी घेऊन येतो तर ते दूध तुम्हाला घ्यायचं आहे। बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं काम करायचं आहे 100 मिली दूध घ्यायचं आहे तुम्हाला। बघा 100 मिली शुद्ध दूध तुम्हाला घ्यायचं आहे। आपल्याला 135 मिलीग्रॅम कॅल्शियम या 100 मिली दुधातून या ठिकाणी मिळतं। आता बघा तुम्हाला 5 उपाय या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। शरीरासाठी तुमच्या कॅल्शियम मिळवण्यासाठी आपल्याला हे 5 उपाय नक्की करायचे आहेत। तुम्ही हे 5 उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या शरीरातील कॅल्शियम हे आता वाढणार आहे। पहिलं काम आहे, तुम्हाला दूध घ्यायचं आहे तर ते 100 मिलीग्रॅम दूध घ्यायचं आहे। या दुधामध्ये मॅग्नेशियम असतं, झिंक असतं, हे मोठ्या प्रमाणात असल्याने ते हाडांच्या स्नायूंना मजबूत करण्याचं काम करत असतं। त्यानंतर घ्यायचा आहे 4 बदाम आणि थोडासा गुळ, 1 चिमटभर हळद। बघा हे सर्व घ्यायचं आहे आणि दररोज रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे इथे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। तर बघा यासाठी एक तुम्हाला पातेलं घ्यायचं आहे, ते तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे। त्यामध्ये 100 मिलीग्रॅम दूध त्या ठिकाणी टाकायचं आहे। दूध एकदम गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 4 बदाम पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आहेत, हे 4 बदाम त्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर चिमटभर हळद त्यामध्ये टाकायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला शुगर वगैरे त्या ठिकाणी बीपी नसेल, शुगर नसेल तर थोडीशी साखर देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये मध देखील मित्रांनो आता टाकू शकता। मग त्यानंतर हे दूध एकदम लाल होईपर्यंत पातेल्यामध्ये तुम्हाला उकळू द्यायचं आहे आणि रोज न चुकता दूध हे 5 दिवस संध्याकाळी झोपताना प्यायचं आहे। बघा पहिला उपाय तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला, तुम्हाला सर्वांनी ऐकला असेल। असे 5 उपाय तुम्हाला पुढे सांगणार आहे। 5च्या 5 उपाय तुम्ही जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये पुढील 5 दिवसामध्ये प्रचंड अशी ताकद येईल, तुमच्या हाडामध्ये भरपूर ताकद निर्माण व्हायला सुरुवात होईल। चालताना तुमचे पाय दुखणार नाहीत, कंबर सुद्धा दुखणार नाही, गुडघे दुखणार नाहीत, कारण एकदा का कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये भरलं तर हाडे एकदम तुमचे मजबूत होतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराचा कोणताही पार्ट इथून पुढे त्या ठिकाणी दुखणार नाही। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला हे पदार्थ कसे खायचे हे समजणार नाही। तुम्ही आतापर्यंत हे पदार्थ ऐकलेले असतील परंतु कसे खायचे हेच तुम्हाला कोण सांगत नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कसं खायचं हे महत्त्वाचं आहे व कोणकोणते पदार्थ आहेत हे सुद्धा समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामुळे फक्त महत्त्वाचा तुमचा 2 मिनिटांचा वेळ द्या। आता दुसरा पदार्थ सांगत आहे, तो म्हणजे पदार्थ आहे बघा, तुम्ही अनेक वेळा हा पदार्थ ऐकला असणार परंतु खायचा कसा आणि यापासून फायदे कोणकोणते मिळतात, कसे मिळतात हे तुम्हाला कोण सांगत नाही। त्यामुळे मी सविस्तरपणे तुम्हाला हा पदार्थ सांगतो। त्या पदार्थाचं नाव आहे तीळ। जगातील सर्वात कॅल्शियम देणारा पदार्थ म्हणून या पदार्थाला ओळखलं जातं, त्याचं नाव आहे तीळ। बघा आता तीळ कसं खायचं, कोणत्या पदार्थासोबत मिक्स करून तीळ खायचं जेणेकरून तुम्हाला जास्त ताकद येईल हे सांगणारच आहे। परंतु या तिळामध्ये नेमकं काय काय असतं बघा, तिळामध्ये सूज कमी करणारी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म या तिळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे तुमच्या दातांचं संरक्षण करण्याचं काम हे तीळ करत असतं आणि या तिळामध्ये चांगले फॅट्स सुद्धा असतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे तीळ खायचं कसं, तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, बाजारातून 200 ग्रॅम त्या ठिकाणी तीळ तुम्ही आता विकत आणायचं आहे। त्या तिळाची मिक्सरमध्ये घालून पावडर तयार करायची आहे। आता ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरातील त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला बसताल, ज्यावेळी तुम्ही चपातीला पीठ घेता तर त्या पिठामध्ये 1 चमचा रोज पावडर टाकायची आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की किती पावडर टाकायची, तर बघा समजा आता तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती असतील किंवा 3 व्यक्ती असतील, जर 10 चपाती तुम्ही त्या ठिकाणी करत असताल तर 1 चमचा तिळाची पावडर तुम्हाला टाकायची आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये 5 चपाती जर केला तर अर्धा चमचा तिळाची पावडर
तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। मित्रांनो, असं जर तुम्ही पुढील 5 दिवस जरी केलं तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढणार आहे। आता झाला दुसरा उपाय, त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा बघा असे उपाय राहिले आहेत। 4 नंबरचा आणि 5 नंबरचा उपाय जो स्वतः आम्ही सुद्धा केलेला आहे, ज्यामुळे आमच्या आजोबांना एकदम ते वयस्कर आहेत, त्यांना चालता फिरता सुद्धा त्या ठिकाणी पहिला येत नव्हतं, त्यामुळे हे पदार्थ त्यांनी 1 चमचा खाल्ल्यामुळे पुढील 4 नंबरचा 5 नंबरचा पदार्थ जो सांगणार आहे तर तो खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव म्हणजेच पार्ट दुखत नाही, कधीच त्यांना त्रास नाही। गेल्या 10 वर्षांमध्ये दवाखान्याची पायरी सुद्धा त्याने अजून चढलेली नाही, कारण हे कायम बघा आजोबा जे आहेत तर ते कायम कॅल्शियम युक्त पदार्थ खातात, जे लवकर पचतात आणि फास्ट कॅल्शियम देणारे पदार्थ खातात। मग ते पदार्थ कोणते आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता बघा 3 नंबरचा पदार्थ आहे, तो तुम्हाला कसा खायचा आहे बघा। या पदार्थाने कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढतं, हे तुम्हाला माहित आहे का बघा, पण याला खायचं कसं तुम्हाला हे कोणी सांगितलं नाही, तर त्यामुळे 3 नंबरचा पदार्थ आहे अंडी। आता अंड्यामुळे कॅल्शियम वाढतं हे तुम्हाला पण माहित आहे, परंतु हे खायचं कसं नक्की बघा। आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक ही अंडे असतात, त्यामध्ये अनेक पोषक घटक त्या ठिकाणी आढळतात। अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे। अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळतं, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास त्या ठिकाणी फायदेशीर ठरतो। अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात। अंड्यामध्ये कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B5, त्यानंतर व्हिटॅमिन B12 असं, त्यानंतर व्हिटॅमिन बी, त्या ठिकाणी व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन B6 यासारखे पोषक घटक असतात। आता बघा दररोज 2 अंडी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पातेल्यात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत। शिजवलेली अंडी बाहेर काढून सोलायची, त्यानंतर सोललेली तव्यावर थोडं त्या ठिकाणी त्यानंतर तेल ओतायचं आहे, थोडासा कांदा पण चिरून घालायचा आहे आणि ही शिजवलेल्या अंड्यामधून जे आतील पिवळ्या कलरचं डील असतं तर ते त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे, कारण हे जर पिवळ्या कलरचं अंड्यामध्ये डील जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये फास्ट उष्णता वाढते आणि अंडी खाल्ल्याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही। त्यामुळे आतील पिवळ्या कलरचं डील जे असतं तर ते तुम्ही त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे। 2 अंडी व्यवस्थित बारीक करून तव्यावरती थोडंसं तेल ओतून, थोडीशी चटणी टाकून, थोडीशी हळद टाकून त्यामध्ये व्यवस्थित मिक्सिंग करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तव्यावरती किंवा पातेल्यात भाजून घ्यायचं आहे। आपण जसा पोहे, उपीट, वडापाव नाश्ता खातो तशा प्रकारे कोरडच तुम्हाला ते खायचं आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील हाडे जे असतात तर त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आणि फास्ट वाढायला लगेचच सुरुवात होईल। आता बघा 4 नंबरचा पदार्थ, यामध्ये सुद्धा सर्वात जास्त कॅल्शियम वाढणार आहे, तो म्हणजे अंजीर। वाळलेल्या अंजीरमध्ये उच्च फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते। अंजीर व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम सारखे पोषक देखील त्या ठिकाणी प्रदान करतो। हे पोषक घटक तुमची हाडे मजबूत आणि निरोगी बनण्यास मदत करतात। आता हे अंजीर खायचं कसं नक्की बघा। आता तुम्ही कुठेही बाजारात त्या ठिकाणी घ्यायला गेलं दुकानात तर ती वाळलेली जी अंजीर असतात तर ते खूप महागडे असतात, 1000 रुपये 1500 रुपये किलो प्रमाणे वाळलेली अंजीर तुम्हाला मिळतात। त्यासाठी तुम्हाला सोपा उपाय सांगतो, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बघा अंजीरचा सीझन थंडीमध्ये सुरू होतो, त्यावेळी तुम्ही 100 रुपये किलोची अंजीर घरी विकत घेऊन यायची आहेत। त्याला जास्त खरेदी करून बघा 5 किलो 10 किलो म्हणजे 500 रुपयाची अंजीर तुम्ही आणायची आहेत। त्याला व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी घराच्या समोर वाळू घालायचे आहेत। वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणी वाळू घातल्यानंतर ती वर्षभर पुरतात एवढे अंजीर 5 किलो येतात। मग ते तुम्हाला त्या ठिकाणी दुधात घालून खायचं आहे। कसं खायचं आहे बघा, जेणेकरून जास्त कॅल्शियम तुम्हाला मिळेल। आता बघा काय करायचं आहे, अंजीर तुम्हाला उकळते जे दूध असतं तर त्यामध्ये घालून खायचं आहे, भरपूर कॅल्शियम तुम्हाला वाढणार आहे त्यामुळे। आता शेवटचा 5 नंबरचा पदार्थ आहे ज्यामुळे भरमसाठ तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे, तो म्हणजे राजगिरा। जर तुम्ही राजगिऱ्याचे लाडू जर खात असाल तर तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी पडण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही। सर्वजण काय करतात, तर राजगिऱ्याचे लाडू उपवासाला फक्त खातात, परंतु आपण जर बाजारातून राजगिऱ्याचे त्या ठिकाणी पॅकेट दर 2 दिवसाला जर त्या ठिकाणी आणलं तर आणि दर 2 ते 3 दिवसाला तुम्ही राजगिऱ्याचे लाडू 2-3 दिवसाला खायला सुरुवात केलं तर तुमच्या हाडामधील कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही। तुमची हाडे एकदम मजबूत दणकट बनणार, लोखंडासारखी बनणार
हे जे पदार्थ आहेत ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. नक्कीच तुमचे हाडे त्या ठिकाणी आता बळकट होणार आहेत. शरीरातील कॅल्शियम त्या ठिकाणी वाढणार आहे. मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.